मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय, तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे। या अहवालामुळे अनेक अपात्र महिलांची नावे योजनेतून कमी होण्याची शक्यता आहे। विशेषतः वार्षिक उत्पन्नाच्या निकषात बसत नसलेल्या लाभार्थ्यांवर आता सरकारकडून कात्री लावली जाईल। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाची अंमलबजावणी होऊन लाभार्थी संख्या घटण्याची दाट चिन्हे आहेत। अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या आता वाढणार। प्राप्तिकर विभागाचा अहवाल सरकारला प्राप्त। उत्पन्न निकषांची पुन्हा तपासणी होणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कडक कारवाई केली जाणार। चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे आता रडारवर आलेत।